कशासाठी बोलावलं शांताईचा तुला? आपण खूप दिवस झाले गेलो नाही कुठं. जाऊ जाऊ म्हणून तर मग मी घसरली तर पडली तर जाणंच नाही झालं कुठं. म्हणून म्हटलं नवरात्र चालू आहे, चालता का बा पारटशिंग आले सगळ्याजणी. मी तर अजून नाही गेली, खूप ऐकलंय पण. मी गेली होती एक वेळा लहानपणी, मी नाही गेली तेव्हापासून. चला ना तर मग काय ना चालता. बसनं जाऊ तर एका दिवसात जाणे ना झालं पाहिजे. बसपेक्षा एखादी गाडी करून घ्या, ते आपल्या गावात आहे ना ते करून घेऊ. चंदाचंही बरोबर आहे, आपलं का सकाळी बसलं निघून येणं होते. माघरची गाडी आहे पण लहान आहे, आपण एवढंच नाही मावू नये. गाडी तर तशी माघरची आहे पण मावत नाही ना आपण. सगळ्या एका जणी येणं आलं पाहिजे ना. पण नक्की सांगा कोण कोण तयार आहे, उद्या जाऊ. आता उद्या नवरात्र खतमच होऊन राहिलं तर उद्या चाललं जाऊ. मी येतो. मी बी येतो. तुम्ही जी पाटलीन बाई मला टाकून जाण का तुम्ही? येतो ना मी. मला वाटते पद्माबाईनी नाही येणार, त्याला तर गोव्याला जायचं आहे ना. गोवा झाला कॅन्सल, नाही जाऊन राहिली मी. काऊन जी वहिनी? तुला सांगणं काय जरुरी नाही आहे, नाही चालली तर नाही चालली. जाऊ दे चंदा, तू जास्त नको बोलू. सांग पद्मा, चालशील का तू? हो चालीन ना मी. पद्मा वहिनी तर म्हणत होती का तिकडे त्याचं माहेर बी आहे. हो आहे ना. आपण कुठे फिरायला जाणार आहे का कोणाच्या घरी घरी? मंदिर ते वरची टेकडी इथेच तर खूप झालं आपल्याकडून. गर्दी असेल मंदिरात तर आणखी वेळ लागेल. काकू मग डब्बा घ्या का? स्वयंपाक तर करून जा लागेल. डब्बा घेता का तिथंच जेऊ. तिथेही 50 रुपयात चांगलं जेवण भेटते म्हणते. आणि ते झुणका भाकर चिच्चा कच्चा चिवडा तर लय फेमस आहे. डब्बे काले घेत बसू. ते बरोबर आहे, आपण मस्त तिथंच जेऊ. घरून थोडा थोडा नाश्ता करून घे जा. नाश्ता तर करावंच लागेल ना, भूक किती लागेल नाही तर. गाडीचं कोण पाहिजे? गाडीचं पाहा लागेल ना. गाडीचं विचारतो मी. लता येते का? लताला विचारावं लागेल ना. येईन म्हणे ना, येईन ती बी येईन. फोन करून द्या लागेल तिला आपल्या ठरल्यावर. किती वाजता निघू आपण? सकाळी निघू 6 वाजता. होईन का सगळ्याचं 6 वाजता? सगळ्याजणी 6 वाजता तयार राहायचा, वेळ नका कर जा. शांताबाई मागे थोडासा चिवडा आहे, घेऊन घेईन का? घेऊन घे जो असाल तर घेऊन घे. चला बा उद्याची तयारी करायला लागेल मग. चला मी चालतो, तुम्ही बसा. आम्ही जातो ना, उद्याची तयारी करायला लागेल ना. घरी आता सांगितलं नाही, सांगा लागेल. कुठे गेलती? कुठून आली? एक प्रश्न विचारा ना, एक आहे ना 100 नका विचारू. तुमच्या आहे ना सारे लोक हातचा घेऊन राहिले. ते चंदा घमणे घासते लोकांच्या घरी, किती चिडवून राहिली. कोणाले काऊन चिडवतो? कोणी ढोमणे घासो काही करू, काम तर करते. रिकामी तर नाही बसा, काम करून पोट भरते. पोरगी शिकून राहिली. तुम्हाला तर मोठी फिकर आहे तिची. सगळे लोक चिडवून राहिले. गोव्याला जाणार होती न, गोव्याला कशी न, असं तसं काय सांगू म्हणून विचार येते. तुला तर चाल म्हटलं, नाही थोडी म्हणलं मी. 2 दिवसाच्या खुशीसाठी मग सासूली जलू का मग मी? कशी आहे तुमची आई? जिनं हराम केलं असतं. तुनं महा केलं ते नाही दिसत का? 2-3 दिवस तुनं खाऊ नाही घातलं त्या गोव्यासाठी, आणि चाल म्हणतो तर मग जीवावर आली. आता चूकच केली मी, बोलावूनच घ्यायला पाहिजे होतं आईली. आताही चूक नाही करत, बोलावू का? बोलावून तर पहा, मग सांगतो मी तुम्हाला मार रंग. कुठं गोव्याचे स्वप्न पाहिले, कुठं चालली आता पारटशिंग्याले? केव्हा चालली पारटशिंग्याले? चालली उद्या. लता येणार आहे का तुमच्यासोबत? मी काही विचारायला नाही गेली, येईन. तिनं आणलेल्या बांगड्या गळ्यातलं ते कसं आवडलं, तेव्हा तू खूप खुश झाली ती. आता येईन म्हणतं. जा विचारून ये जा, रिकामी तर बसली आहे. सांगून दे जा निरोप. जा, मी सांगतो. स्वयंपाक करून ठेव. हो करतो. तूनच सांगितलं ना साऱ्या गावात मी गोव्याला चालली न इथं चालली. हे शेकून आता येऊन दिली लाच तुले कोणी विचारत असेल तर. या मॅडम, कुठून आल्या? झालीतली गावातली मीटिंग संपली, लवकर आल्या. हो मीटिंग संपली ना, म्हणूनच तर आली. कायची मीटिंग होती? मीटिंग होती पारटशिंग्याला जायची. उद्या चाललो आम्ही पारटशिंग्याले सगळ्याजणी. म्हणजे विचारतही नाही जाऊ का नाही जाऊ तर? त्याच्यात काय आहे विचारायचं? आम्ही पहिलेच ठरलो होतो, मी पडली म्हणून राहिलं. अध्यक्ष तर तूच असा, सगळ्याला हावसणारी. सगळं मीच करतो ना, कोणाला काही हेच नाही आहे, मलाच समजते सगळं. तुम्ही जाता इकडे तिकडे तर आम्ही कधी टोकतो का? पाय दुखे तर फक्त 2-3 दिवस तर घरी आराम केला,
अन्न नाही पचलं तुले 2-3 दिवस तर बाहेर निघल्याशिवाय. फिरन तेव्हाच अन्न पचन ना. दिने येऊन राहिला का? चालन ना दिन्या दिन्या काऊन नाही येईन. झाले ना पेपर त्याचे आता. काय न चालल्या? तुम्हालाच म्हणत होती. तो भोजा आहे ना त्याच्या गाडीचा नंबर आहे का तुमच्याजवळ? त्याचा नंबर. गाडीच्या नंबरचा पाहिजे का त्याचा नंबर पाहिजे? त्याचाच नंबर पाहिजे आहे का? काऊन नंबर नाही भेटला का तुला तिकडे गावात? तुमच्याजवळ असेल तर सांगा. आहे, बोलून घे तूच. बोलणार तर मीच आहे. द्या बरं तुमचा फोन. त्याचा मला नंबर सेंड करा. हे करून घे नंबर. तुम्ही तिकडे इकडे तिकडे गेला तर तू जागेवर पाहिजे ना. तर ती का सेव? शिकवलं मला सगळं दिव्यानं करता येते. हॅलो भोजराज. बोला शांता काकू, काय म्हणता? चालतील का उद्या पार्ट सिंगले? आम्ही 10-15 जणी आहे. तुझी गाडी आहे तर. किती वाजता चला? सकाळीच का? हो सकाळी 6 वाजता निघू. तू तुया सांगून दे रेट काय आहे तर. जास्त नाही घेणार मी. जो तिकीट लागेल तुम्हाला तसा एक एक जण दे जा. ठीक आहे मग. मग सकाळी 6 वाजता तयार राहायचो येतो आम्ही. वेळ नको करू जाऊ. तुम्हीच काकू सगळ्या जणी जमा करून ठेव जा. चौकात येत जा. हो मी सगळ्याला सांगून देतो पाहुणे 6 या म्हणून. ठेवतो मग. आता फोनवरच नको लागू. स्वयंपाक पाणी कर मग संध्याकाळी सांगजो. आमचा ग्रुपच आहे व्हॉट्सअपचा. त्याच्यावर मेसेज केला तर सगळ्याला समजते. हो तू तर खूप स्मार्ट झाली आहे आता. नोड नको करजो. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बरोबर पाहिजो कोणता ग्रुप होय तर. समजते आता मला सगळं. नुसया आई भवानी देवी आदि शक्ती तू जननी. चल मजा येईन मस्त उद्या. आम्ही साई माताचे दर्शन देवी. आपण दोघीच जणी आलो चंदा इथं. कोणीच नाही अजून. नाही कोणती गाडीवाला नाही कोणी नाही. शांताई आली. येईन 5:45 वाजले ना आता. येईन 5-10 मिनिटात. त्या गाडीवाल्याने इथं बोलावलं. तिकडे चौकात थांबीन म्हणे. आता इथे या म्हणे रोडवर. येईन ना शांता काकू ते येईन पहिले. येईन आता. आजीबाई अजून कोणी आल्या नाही का? दोघीच आहे का तुम्ही? येऊन राहिले सगळेच जणी येणार आहे. मला काय वेळ झाला का खूप? खूप नाही झाला ना तरी आम्ही 10-15 मिनिटं झाले इथं उभा आहे. मला ह्या दिन्याच्या याने झाला. पहिले होणे चालू होते त्याचं. मग येतो म्हणे. पद्मा तू ना गुड्डील नाही आणला का? नाही येत म्हणे ते. चला बसू गाडीत. येऊ ना आपण एवढे जण गाडीत. आणखीन 10 येते काकू. बरोबर चालायचं बा गाडी. बिन फिक्कर आम्हाला आता नाही सगळ्याला. काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. इथे पुढे बसीन. ती बी बसीन पुढंच. हे पहा दोघंही आतापासून भांडण करा तर दोघंही घरी चालले जा. तिथं जागा भेटन तिथं बसायचं. दोघाली सांगून राहिली. अर्चना नाही आली ना. अर्चना येणार होती ना. पाय मी म्हणूनच राहिली कोणतरी कमी दिसून राहिलं. सुनीता कर बरं अर्चनाले फोन. निघायच्या वेळेस मी केलता. तिने काही उचललं नाही. मला वाटलं का रस्त्या गिसतात असं पर्समध्ये म्हणून नाही उचलला. करा सुनता वहिनी एक वेळ आणखी. अरे अर्चना तिला सांगितलं ना 6 वाजता येजो म्हणून. तर आता 6:15 इथं 6:30 इथंच वाजून राहिले. आपण बसून गेलो असतो गाडीत बोललो असतो तर मग आणखीन त्या फुगल्या असत्या अर्चनाताई. अरे आपल्यासारख्याच आहे का? तुम्ही बसा तोपर्यंत. नाही आम्ही एकानेच बसू. तिची वाट पाहतो ना. मी जमतो का आई? पटकन धावत जातो आणि येतो. नाही तू बी नको जाऊ. फोन करतो. तू जाशील तर तू अटकशील आणखी. आली ते काय येऊन राहिली. अर्चना आली ना. ती वेळ लावला अर्चना तू ना. घाईच झाली थोडीशी म्हणून वेळ झाला. काही आणखीन काम बिघडते. चला झाले असं गोष्टी तर बसा गाडीत. म्हणा सगळेजण अनुसया माता की